अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, स्वामी समर्थ महाराज असतील, दत्त महाराज असतील, गजानन महाराज असतील, त्यानंतर बघा आपले जे काही गुरु असतील त्यांचं आपण नामस्मरण, पूजा, अर्चा, पारायण करत असतो। तसंच स्वामी समर्थ महाराजांचे जे कोणी सेवेकरी असतात ते बघा, स्वामी समर्थांचं सारामृत असेल, स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी जप असेल, तारक मंत्र असेल, ह्या सेवा करत असतात। कारण स्वामी समर्थ महाराजांना सेवेकरी होणं, स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला स्वामी समर्थांना जोडून घेणं, त्यांच्या चरणाजवळ घेणं म्हणजे आपलं भाग्याचं काम आहे। आपलं कुठेतरी पूर्व जन्माचं कर्म चांगलं असेल, त्यामुळे आपण स्वामी समर्थांना जोडले गेलेलो आहे। मग स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाजवळ आपण गेल्यानंतर स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येक भक्ताचं, प्रत्येक सेवेकऱ्याचं रक्षण करत असतात। आणि स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं आहे बघा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि खरंच जो सेवेकरी स्वामीला जोडलेला आहे, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाजवळ गेलेला आहे, त्याचं रक्षण स्वामी समर्थ महाराज 100% करतात। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। कारण मी ज्या वेळेला कुठे बाहेर जात असते, भाजीला असेल, कार्यक्रमाला असेल, कुठे किराणा मालला असेल किंवा कुठे बाहेर गावी कुठल्याही घरातून ज्या वेळेला मी बाहेर पडत असते, त्या वेळेला मी स्वामी महाराजांना सांगत असते, श्री स्वामी समर्थ महाराज चला आपल्याला भाजी आणायला जायचे, श्री स्वामी समर्थ महाराज चला आपल्याला दारामध्ये साधी फुलं जरी काढायची असेल तर मी स्वामी समर्थ महाराजांना सांगत असते, चला आपल्याला फुलं दारातली काढायची आहेत पूजेसाठी। की लग्नाला जात असेल तर स्वामी समर्थ महाराज चला आपल्याला लग्नाला जाऊन यायचे, हे मी प्रत्येक वेळी बाहेर पडत असताना सांगत असते। आणि घरात आल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना मी सांगते, स्वामी समर्थ महाराज आपण जाऊन आलो, तुम्ही मला सुखरूप घरी घेऊन आला, मी तुमची खूप आभारी। हे ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला खरं स्वामी समर्थ महाराज आपलं संरक्षण करतात, त्यांचं रक्षा कवच, संरक्षण कवच आपल्या आजूबाजूला असतं। मी एकदा परवा असं मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी किराणा आणायला डीमार्टला जात असताना वाहनं दोन्ही बाजूला अजिबात नसताना मी रस्ता क्रॉस करत असताना एक 2 व्हीलर आले आणि माझा ॲक्सिडेंट झाला। रस्त्याच्या बरोबर मध्ये मी पडले। फक्त स्वामी समर्थ महाराज आमच्या बरोबर होते, माझी मुलगी माझ्या गाडीवर मागे बसलेली, मी चालवत होते, दोघीही रस्त्याच्या बरोबर मध्ये पडलो। पण इकडून आणि इकडून दोन्ही बाजूंना कुठलंही 4 व्हीलर 2 व्हीलर वाहन नव्हतं, म्हणून आम्हाला त्या दिवशी आम्ही सुखरूप घरी आलो, वाचलो। हे कशामुळं? तर स्वामी समर्थ महाराजांचं संरक्षण आम्हाला मिळालं। आणि म्हणून तुम्हाला प्रत्येकाला सांगते, तुम्ही ज्या गुरूंना म्हणता, दत्त महाराज असतील, गजानन महाराज असतील, त्या शिर्डीचे साईबाबा असतील, स्वामी समर्थ महाराज असतील, कुलदैवत कुलदेवी ज्या देवादेवतींना मानता त्यांना तुम्ही सांगायचं, चला आपल्याला हे करून यायचं आहे, आपल्याला सुखरूप घरी घेऊन येतात ते। हे तुम्ही करून स्वतः अनुभव घ्या। आता स्वामी समर्थ महाराजांची किती पारायण करायची, किती तारक मंत्र म्हणायचे, किती माळी जप करायचं, ह्यापेक्षा तुम्ही किती कर्म चांगले करता हे सुद्धा महत्वाचं आहे। बघा, तुम्ही सारामृतचं दररोज 21 अध्यायाचं पारायण म्हणजे जे 1 ते 21 असतं ते दररोज वाचता, 11 माळी जप करता, तारक मंत्र दररोज म्हणता। आणि तुमच्या घरामध्ये आजारी सासू सासरे असतील किंवा तुमच्या घरामध्ये सासू सासरे असतील, त्यांचा आदर करत नाहीये, त्यांचं व्यवस्थित सेवा करत नाही, तर त्या सारामृत, तारक मंत्र, 11 माळी जपाचा काही फायदा होणार नाही। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरातील पती असेल, मुलं असतील, सासू सासरे असतील, जे काय वयस्कर व्यक्ती असतील, त्यांचं सगळं व्यवस्थित, डबा शाळेचं व्यवस्थित, पतीचं जे काय ऑफिसचं असेल, पती जाणार असेल किंवा सासू सासऱ्यांची औषधं, नाश्ता, जेवण, हे सगळं करून स्वामी समर्थ महाराजांची सेवा केला तर तुम्हाला त्याचं फळ लवकर मिळेल। बरेच सेवेकरी, बरेच संबंधित मी बघितलेले आहेत, स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा करतात पण खोटं बोलतात, स्वामी समर्थांच्या सेवा करतात, पारायण करतात, पण घरात सासू सासऱ्यांचा अपमान करणं, आलेल्या लोकांशी व्यवस्थित न बोलणं, हे करतात। पण तुम्हाला सांगतो, तुमच्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती, त्याच्या घरामध्ये सगळं असतं, खाणं पिणं घरदार सगळं त्याला असते, पण काही कारणास्तव ती व्यक्ती तुमच्या घराकडे आलेली असते, घरामध्ये आलेली असते, त्या व्यक्तीचा तुम्ही पाहुणचार, अतिथी देवो भव म्हटलेलं आहे, तर हे पाहुणचार तुम्हाला करायचं। ते काय तुमच्या घरामध्ये जेवण मागायला आलेले नसतात, चहा मागायला आलेले नसतात,
पाणी मागायला आले असतात, फक्त त्यांचं काम असतं म्हणून आले असतात, त्यावेळेला तुम्ही कोणीही येऊ दे, गरीब येऊ दे, श्रीमंत येऊ दे, 1 ग्लास पाणी, 1 कप चहा द्या. समजा तुमच्या घरामध्ये चहा देता येत नसेल तर 1 ग्लास पाणी तर तुम्ही नक्की पाहुण्यांना द्या. आणि कोणीही तुम्हाला म्हणणार नाही चहा करा, पाणी द्या. पण तुम्ही आल्यानंतर पाहुण्यांना 1 ग्लास पाणी देणं म्हणजे पाहुण्यांचा पाहुणचार अतिथी देवो म्हणून करणं. ह्याचं सारखं पुण्य दुसरं कुठलं नाही. कामवाली असेल, तुमच्या शेतामध्ये काम करणारे कामगार असतील, त्यांना थोडंसं पाणी, चहा वगैरे द्या. ह्यानं सुद्धा तुमचे कर्म चांगले होतात. कुत्रं दारामध्ये आलं, मांजर दारामध्ये आलं, त्याला 1-2 बिस्किटं खायला घाला. हे सुद्धा पुण्याचं काम आहे. ज्या वेळेला तुम्ही ST स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, मंदिर असेल, गाडीतून जात असा सिग्नलवरती काही गरीब लोक असेल, त्यांना बिस्किट पुढे द्या किंवा पाण्याच्या बॉटल द्या. तुमच्या आजूबाजूला जर कोणी पैसे मागायला गरीब व्यक्ती आले तर पैसे न देता तुम्ही खाण्याच्या वस्तू द्या, वडा वगैरे, बिस्किट, पाण्याच्या बॉटल द्या. त्याचं सुद्धा तुम्हाला पुण्य लागून कर्म चांगलं होईल. स्वामी समर्थ महाराज हेच सांगतात, तुम्ही हे करा, सतत माझं वाचन करा, सारामृत नेहमी वाचा, पण आले लोकांचा अपमान करा असं कुठलेही गुरु तुम्हाला सांगत नाहीत. म्हणून तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत. ह्याच बरोबर तुम्हाला गुरुवारपासून एक अतिशय प्रभावी मी सेवा सांगणार आहे. ही सेवा कशी करायची तर पहाटे 4:30 ते 5:30 या वेळेत उठायचं, चूळ भरायची, तोंड धुवायचं आणि स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल ती समोर, त्याच्या समोर बसा. नसेल तर मोबाईलवरती स्वामी समर्थ महाराजांचा फोटो काढा आणि तो फोटो समोर ठेवून ओंजळ भरायची. ह्या ओंजळ अशी धरायची. ह्या ओंजळीमध्ये बघून तुम्हाला 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचंय. ही ओंजळ भरून स्वामी समर्थ तुम्हाला देतील. हा उपाय तुम्ही करा. ह्या उपायानं तुमच्या मुलांची लग्न होत नसतील, लग्न होतील. मुलांच्या शिक्षणात अडथळे असतील, मुलं हट्टीपणा करत असतील, मुलं व्यसनी असतील, मुलांच्या नोकरीमध्ये अडथळे असतील, व्यवसाय तुमचा चालत नसेल, व्यवसायासाठी आहे. त्यानंतर घरामध्ये वारंवार वाद होतात, घरामध्ये नकारात्मकता आहे, पैसा टिकत नाही, पैसा यायला सुरू होईल, नवरा बायकोंचं पटत नाही ते सुरू होईल. ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळतील. फक्त हे करत असताना 11 वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची. हे तुम्ही 21 दिवस सलग, एक गुरुवारपासून 21 दिवस करायला सुरू करा. तुम्हाला स्वामी समर्थ महाराज तुम्ही जे मागाल ते देतील. फक्त श्रद्धेनं, विश्वासानं करायचं. आणि हे केल्यानंतर तुमचे कर्म, कष्ट ही महत्वाचे. तुम्ही हे सगळं केलं आणि मला लाख रुपयाची नोकरी मिळू दे म्हटला आणि तुम्ही घरी बसलात तर होणार नाही. तर ते उपाय केल्यानंतर, ते स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण केल्यानंतर ओंजळ भरून देण्यासाठी, स्वामी समर्थ महाराज ओंजळ भरून देण्यासाठी तुम्हाला कंपनीमध्ये जावं लागेल, रिझ्यूम द्यावं लागेल, तुमची माहिती, नोकरी शोधावी लागेल. त्यासाठी तुम्हाला स्वामी समर्थ महाराज पाठिंबा देतील. हे सगळं तुम्हाला करत असताना फक्त श्रद्धा, विश्वास, कष्ट आणि कर्म ठेवायचे. नक्की तुम्ही हा उपाय करून बघा. 21 दिवसात तुम्हाला 100% फरक पडलेला दिसेल. तुम्ही स्वतःहून कमेंट बॉक्समध्ये सांगाल की माझं हे काम झालेलं आहे. फक्त विश्वास स्वामींवरती ठेवा. स्वामी जे जे मागेल ते ते देतात. कारण बघा, स्वामी समर्थ महाराजांनी तारक मंत्रामध्ये सुद्धा बघा प्रत्येक ओळीत काही ना काही अर्थ सांगितलेला आहे. हे करून बघा. व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.